चला ना आरती करूया, मला मोदक खायचे आहेत. अरे हो अरे सगळ्यांनी या आरतीला. आरतीसाठी सगळ्यांनी एकत्र उभं राहूया. काय तेच 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 चालू आहे. कोण कुठल्या बाजूला उभा याने देवाला काहीही फरक पडत नाही. अहो आरतीसाठी मी व्यंकी आणि आरतीला पण बोलवलंय. ते आले की आरती सुरू कर. हो, ते आल्यावरच सुरू करू आरती. त्याने काय फरक पडतोय. चला पटापट उरकून टाकू आरती. चला उरकून टाकूया काय? गणपतीची आरती आहे, तीही पहिली. उरकायचं काय त्या? आणि संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, आरती होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ती घरातल्या सगळ्यांनी मिळून करणं महत्वाचं आहे. कळलं का? हो. आरती भाऊजी, खबरदार जर तुम्ही दोघांनी या घरात पाऊल ठेवलं तर. तुम्ही दोघांनी या घरात यायचं नाहीये. संतोष, घरात गणपती आहे म्हणून खरं तर मी काही बोलणार नव्हतो, पण तू बोलायला भाग पाडतोयस. हे बघ, व्यंकी आणि आरती हे आपलं कुटुंब आहे. त्यामुळे घरातल्या गणपतीचं दर्शन घेण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. कळलं तुला? संतोष दादा, आम्ही फक्त दर्शन घ्यायला आलो होतो. एवढं झालं की निघणार आहे लगेच आम्ही. पिंकी चल. बरं चल, टाळ वगैरे घे सगळं. आरतीला सुरुवात करूया. आई, आम्ही निघतो आता. अगं असं काय करतेस व्यंकी? आता आपल्याला आरती करायची आहे ना. हा, ती घेऊन मग जा. नाही म्हणजे तुम्हाला माहिती ना आता दुकानावर किती गर्दी असेल. जावं लागेल आई. तुम्ही घ्या ना करून. आमचं दर्शन झालं, बस झालं. हा चल विंकी, बाबा येते. बघितलं ना आजी, तुम्ही नाही म्हणाला तरी पण मी कसं तुझ्या मनाचंच करते. मी काय म्हणते, तुम्ही हो म्हणत असाल ना तर आता हे सगळं उधळून लावते. बीड लागले काय तुला? हे काय आपल्या आपल्यातलं भांडण नाही आहे. गणपती बाप्पाची तयारी चालली आहे आणि देवाच्या तयारीत असं विघ्न आणणं म्हणजे आपणच आपल्यावरती कोपडून घेण्यासारखं आहे. समजलं? आजी तुम्हीच तर. हे बघ, मी आपल्या घरात गणपती बसवण्याबद्दल विरोध करत होते आणि त्याला कारणही तसंच आहे. याचा अर्थ असा नाही मी देवाच्याच विरोधात आहे. हे जे काही तुझ्या डोक्यात खोळ आले ना ते पहिल्यांदा काढून टाक. समजलं? गणपती बाप्पा मोरया. 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 येऊ का? आपलं काय ठरलं होतं? माझ्याबद्दल कोणती इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. कोणी विचारलं तरी यापुढे मला कुठूनही कळलं की माझ्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन बाहेर जाते तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहिती आहे. येस, दिस इज माय ऑर्डर. यू डेअर नॉट ब्रेक इट. तुम्ही आणि इथे? हो, मी तुमच्यासाठी हा प्रसाद आणला होता, घ्या ना. आणि खरं तर मला तुमचे आभारही मानायचे होते. तुम्ही
खरंच खूप मदत केली आहे माझी. तुमच्यामुळे मला जयंतचा पास. हे बघा, मी जरा गडबडीत आहे मॅम. जानू, 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 आय नो, मी फार वेळ घेणार नाही आहो तुमचा. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्यामुळेच मला कळलं की जयंतला ट्रीटमेंटची गरज आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचमुळे ना मी जयंतसाठी एका अहो रिलॅक्स, जयंतला अजून दिसत नाही. मी जरा गडबडीत आहे. एक्सक्यूज मी मॅम. जानू, जयंत सावकाश. जयंत, मी इकडेच आहे. ठीक आहेस तू? बर, ये इकडे ये. चल बस, सावकाश ये. बस इथे.